नमस्कार मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जारी केले आहेत आणि राज्यातील सर्व शाळांमधील नियमामध्ये अनेक बदल केले आहेत आणि या संदर्भात शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना तसे निर्देशसुद्धा दिले आहेत। तर कोणते आहेत ते नवीन नियम, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार आता विद्यार्थ्यांची दिवसातून 3 वेळा हजेरी घेतली जाणार आहे आणि यासोबतच शिक्षण विभागामार्फत अनेक नियमसुद्धा लागू करण्यात आले आहेत आणि या संदर्भात संपूर्ण माहिती पण आपण जाणून घेणार आहोत। आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात जे नवे नियम आणि सूचना शिक्षण विभागाने जारी केले आहेत, या नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे। तर ते नवीन नियम आणि सूचना थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवीन नियम आणि सूचना जारी केल्या आहेत। या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून 3 वेळा घेतली जाणार असून त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे। तर न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार सकाळी, दुपारी व संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी होईल। हजेरी झाल्यानंतर विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना त्वरित SMS द्वारे माहिती दिली जाईल। अशा प्रकारे दिवसातून 3 वेळा हजेरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच खाजगी शाळांमध्ये वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने व स्वच्छतागृहांबाहेर कॅमेरे लावणे बंधनकारक असून 1 महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे असे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत। त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याआधी पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे। ज्या शिक्षकाची नेमणूक केली जात आहे तो शिक्षक गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल। त्याचबरोबर मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिचर नेमणे, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश थांबविण्यासाठी दक्षता बाळगणे, 1098 क्रमांक दृश्यमान ठिकाणी लावणे आणि त्यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना देणे, शाळेच्या भिंतीवर सुरक्षेविषयी माहिती देणारा फलक, चित्रे किंवा डिजिटल बोर्ड लावावेत, विद्यार्थ्यावर मानसिक ताण येऊ नये म्हणून समुपदेशकाची नियुक्ती करावी, खाजगी शाळांनी पात्र व अनुभवी समुपदेशक नियुक्ती करणे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांमध्ये चांगला स्पर्श व वाईट स्पर्श या संबंधित प्रात्यक्षिके आयोजित करावी, शाळा प्रशासनाने शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर नियमित बैठक घेऊन या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे राज्यातील शाळांमध्ये अनेक नियम लागू करण्यात आले आहेत आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।